नमस्कार, मी राधिका आणि आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत 7th स्टँडर्ड सोप्या मराठीचा मराठी पाठ्यपुस्तकमधील 8 नंबरचा जो लेसन आहे कलमकारी चित्रकला तो एक्सप्लेन करणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. कलमकारी म्हणजे कापडावर नैसर्गिक रंगाचा वापर करून हाताने चित्र काढण्याची किंवा ब्लॉकने चित्र छापण्याची कला. आता कलमकारी चित्रकला म्हणजे काय तर कापड जो कपडा आहे जो क्लॉथ आहे त्याच्यावरती नैसर्गिक रंग म्हणजे जे नॅचरल कलर असतात त्यांचा यूज करून हाताने चित्र काढलं जातं किंवा ब्लॉक म्हणजेच काय तर छापे जे असतात ते डायरेक्ट कलरमध्ये बुडवून त्या कपड्यावरती उमटवले जातात. सो त्याला काय म्हणतात तर कलमकारी चित्रकला. कलम म्हणजे पेन आणि कारी म्हणजे काम म्हणजे पेनाने केलेलं काम. आता कलम म्हणजे काय? हा जो आपण पेन वापरतोय हा झाला कलम आणि कारी म्हणजे जे काम करण्याची जी पद्धत आहे. सो म्हणजेच काय तर जे काम पेनाने केलेलं जातं त्याला काय म्हणतात तर कलमकारी. त्याच्यानंतर आहे कलमकारी चित्रकला जी हाताने रंगवलेली किंवा ब्लॉकने छापलेली एक पारंपरिक भारतीय कला आहे. आता ही कलमकारी चित्रकला काय आहे तर ती हाताने तयार केलेली म्हणजे पेनाच्या थ्रू हाताने तयार केलेली किंवा ब्लॉकने म्हणजे ते छापे उमटवलेली अशी एक पारंपरिक म्हणजे पूर्वीपासून चालत आलेली ही एक काय आहे तर कला आहे, आर्ट आहे. ती महाराष्ट्रात ही लोकप्रिय आहे आणि ही जी कला आहे ही महाराष्ट्रामध्ये सुद्धा फेमस आहे. लोकप्रिय म्हणजेच फेमस असणं. कलमकारीची उत्पत्ती आंध्र प्रदेश आणि तेलंगणा येथे झाली. आता हिचा जन्म कुठे झाला? उत्पत्ती होणं म्हणजेच काय तर तिचा जन्म झाला होता आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये. मंदिरामध्ये सजावटीसाठी आणि धार्मिक कथा दर्शवण्यासाठी याचा वापर केला गेला. आता याचा यूज कशासाठी केला होता तर मंदिरामध्ये डेकोरेशन करण्यासाठी, सजावट म्हणजे डेकोरेशन आणि धार्मिक कथा. बऱ्याचदा भिंतीवरती पण तुम्ही असे ड्रॉइंग्स वगैरे बनवलेले म्हणजे बघितले असतील, ज्याच्यातून तुम्हाला म्हणजे अगोदरच्या ज्या स्टोरीज वगैरे आहेत त्या पण दाखवण्याचं काम केलं जातं. धार्मिक कथा म्हणजे अगोदरच्या ज्या काही स्टोरीज होऊन गेलेल्या आहेत ते मंदिरामध्ये वगैरे तुम्हाला अशा ड्रॉइंग केलेला बघायला मिळतील. सो ते काय असणार आहे, धार्मिक कथा दाखवण्यासाठी सुद्धा याचा यूज केला जातो. कलमकारीच्या 2 मुख्य शैली आहेत. आता ह्याच्यात 2 पार्ट आहेत. मेन काय आहेत तर 2 पार्ट आहेत. कोणते? श्रीकलाहस्ती आणि मशिलीपट्टनम. आता याच्यामध्ये 2 कोणकोणते पार्ट असणार आहे? एक आहे श्रीकलाहस्ती आणि दुसरी आहे मशिलीपट्टनम. आता श्रीकलाहस्ती या शैलीत कलम वापरून चित्रे काढली जातात. आता दोघांमध्ये फरक काय आहे तर श्रीकलाहस्ती हस्त म्हणजेच काय तर हात. सो हाताने याच्यामध्ये कलम म्हणजे पेन पकडून ही चित्र काढली जातात आणि त्यामध्ये रंग भरले जातात. सो ही जी बाई आहे ती काय करत आहे तर हाताने चित्र काढत आहे. सो हे काय झालं? श्रीकलाहस्ती. ही कला पूर्णपणे हाताने केली जाते. आता ही जी कला आहे म्हणजे श्रीकलाहस्ती, याच्या कलेमध्येच हस्ती म्हणजे हाताचं नाव आलेलं आहे. सो हे कशाने केले जातं तर पूर्णपणे हाताने केले जातं. आणि मशिलीपट्टनम या शैलीत ब्लॉक प्रिंटिंगचा वापर केला जातो. आणि आता हे जी दुसरी आहे मशिलीपट्टनम, तर ह्याच्यामध्ये काय केलं जातं? ब्लॉक प्रिंट म्हणजे हे असे जे ड्रॉ बनवलेले असतात त्याच्यामध्ये काय होतं तर त्यांच्याकडे एक ब्लॉक असतो, तो कलरमध्ये बुडवून डायरेक्ट छापे उठवले जातात. त्यानंतर आहे या कलेत नैसर्गिक रंग वापरले जातात. ही जी कला आहे, हे जे ड्रॉइंग आहे हे काढण्यासाठी नॅचरल कलरच फक्त यूज केले जातात, जे वनस्पती आणि खनिजांपासून बनवले जातात. आणि ते कोणापासून मिळतात तर वनस्पती म्हणजे ट्री आणि खनिज म्हणजे जे मिनरल्स आहेत त्यांच्यापासून मिळवले जातात. महाराष्ट्रात कलमकारीचा उपयोग धार्मिक कार्यासाठी विशेषतः मंदिरामध्ये तसेच वस्त्रोद्योग आणि सजावटीसाठी केला जातो. आता महाराष्ट्रामध्ये याचा यूज कुठे कुठे केला जातो तर विशेषतः धार्मिक कार्य म्हणजे जे देवाधर्माची कामं आहेत त्याच्यासाठी, मंदिरामध्ये आणि वस्त्रोद्योग म्हणजे जे नवीन कपडे वगैरे बनवले जातात त्याच्यावरती जी प्रिंटिंग वगैरे तयार केली जाते किंवा ब्लॉगने प्रिंट काढले जातं त्याच्यासाठी, आणि डेकोरेशनसाठी, सजावट करणं म्हणजे डेकोरेशन त्याच्यासाठी केला जातो. तसेच लाकडी साचांचा वापर करून चित्र छापली जातात. आता लाकडाचे काही साचे तयार केलेले असतात, सो त्याच्यावरती हत्ती बनवलेला असतो किंवा मोर असे डिझाईन्स बनवलेले असतात आणि ते डायरेक्ट कलरमध्ये बुडवले जातात आणि ते कपड्यावरती त्याचे छापे मारले जातात. आता याच्यामध्ये कोणकोणतं डिझाईन आहे तर यामध्ये फुलांचं डिझाईन म्हणजे फ्लॉवरचं डिझाईन असणार आहे, मोर असणार आहे, हत्ती असणार आहे आणि सजावटीच्या आकृती जास्त दिसतात. म्हणजे वेगवेगळे इथे जे दाखवलेलं आहे ना अशामध्ये वेगवेगळं असं काही काही डिझाईन्स असतात ज्या डायरेक्ट काय करतात कलरमध्ये बुडवतात आणि त्याचे छापे काढले जातात.
या चित्रकलेचं वैशिष्ट्य म्हणजे नैसर्गिक रंगांचा वापर करून चित्र रंगवली जातात. आता याच्यामध्ये मेन इम्पॉर्टंट काय आहे, तर ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त नॅचरल कलरच यूज केले जातात. आता उदाहरणार्थ हळद. आता ह्याच्यामध्ये येलो कलरसाठी काय झाली तर हळद. इंडिगो जो निळा कलर असतो ना तो इंडिगो कलर जो असतो तो कशापासून तयार होतो, तर इंडिगो झाडाच्या सालीपासून हा कलर तयार केला जातो. सो हा काय आहे तर नैसर्गिक रंग म्हणजे नॅचरल रंग आहे. ही चित्रशैली अतिशय सूक्ष्म आणि तपशीलवार असते. आता हे जे ड्रॉइंग आहे, हे जे चित्र आहे, हे कसं असणार आहे, सूक्ष्म म्हणजे मायक्रो, खूप छोटं आणि तपशीलवार म्हणजे खूप डिटेल्डमध्ये असतं. म्हणजे ह्याचं जे काम आहे हे खूप बारीक आणि नाजूक पद्धतीने केलेलं असतं. सातवाहन काळापासून कलमकारीचा उल्लेख सापडतो. सातवाहन म्हणजे खूप अगोदरपासून कलमकारीचा यूज केलेला आहे किंवा हिची उत्पत्ती झालेली आहे, असा उल्लेख कशामध्ये तर आपल्याला इतिहासामध्ये भेटतो. मुघल राजवटीत कलमकारीला व्यापारी स्वरूप मिळालं आणि जेव्हा मुघलांची राजवट होती, जेव्हा मुघलं राज्य करत होती, त्यावेळेस हिला व्यापारी म्हणजेच तिचं म्हणजे बिझनेसमध्ये रूपांतर झालं असं म्हणू शकतो. ब्रिटिश काळात याचा निर्यात व्यवसाय झाला आणि जेव्हा ब्रिटिश इकडे आली, म्हणजेच इंग्रज ज्यावेळेस इकडे आले, त्यावेळेस ह्याचा काय झाला तर निर्यात करणं म्हणजे एक्सपोर्ट करणं आणि मागवणं, आयात करणं म्हणजे इम्पोर्ट करणं. त्याच्या विरोधात काय झालं तर आपल्या देशातली ही कला बाहेरच्या देशामध्ये गेली, म्हणजेच काय तर एक्सपोर्ट झाली गेली. आजही काही कलाकार कुटुंबांनी ही कला जागवली आहे आणि आजही काही लोक असे आहेत जी कलाकार आहेत, त्यांनी आजही ही कला जी आहे ही चालू ठेवलेली आहे. आज कलमकारी वापरून साड्या, दुपट्टे, पर्स, भिंतीवरचे फ्रेम, कुर्ते, पेंटिंग्स तयार केली जातात. आता याचा यूज करून काय तयार केलं जातं, तर साड्या तयार केल्या जातात, दुपट्टे म्हणजे जी ओढणी असते ती, पर्स केल्या जातात, भिंतीवरच्या ज्या फ्रेम्स असतात त्या, आणि जे आपण कुर्ती वगैरे घालतो ती, आणि पेंटिंग सुद्धा तयार केल्या जातात. सो अशा प्रकारे कलमकारी चित्रकलेचा यूज केला जातो. आय होप तुम्हाला हा लेसन समजला असेल. जर तुम्हाला माझे लेसन्स समजत असतील, शिकवलेलं आवडत असेल, तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये याच्या क्वेश्चन आन्सर्स सोबत. तोपर्यंत बाय बाय.